हे बघ आपल्याला प्रश्न विचारलाय की अंडी फ्रीज केली किंवा एम्ब्रिओ फ्रीज केली की त्याची क्वालिटी कमी होते का? त्याचं काय आहे, आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणजे विट्रिफिकेशन. विट्रिफिकेशनमुळे अंडी एकदम फास्ट फ्रीज होऊन जातात. त्यामुळे पूर्वी जे असायचं की अंड फ्रीज करताना त्याच्यात बर्फाचे क्रिस्टल्स व्हायचे, तसं होत नाही. आणि तसं झाल्यामुळे ते डॅमेज पण होऊ शकायची. पण आता विट्रिफिकेशनमुळे अंडी फार लवकर फ्रीज होतात. आणि एकदा का ती फ्रीज झाली की ज्या स्टेजमध्ये तिला फ्रीज केलं गेलंय त्या स्टेजमध्ये ती कितीही वर्ष राहतात. समजा 30व्या वर्षी आपण फ्रीज केली आणि 35व्या वर्षी जर आपण ती वापरली तर ते तिशीचं अंड जसं होतं तसंच राहतं, किंवा जो एम्ब्रिओ आपण फ्रीज केला असेल तो तसाच राहतो. पण खरं महत्वाचं काय की आपण कुठल्या वयात अंडी फ्रीज करतोय. जर अंडी आपण उशिरा फ्रीज केली तर त्याची क्वालिटी तशी पण खराबच असणार. त्यामुळे आपल्याला जर करिअर करायचंय, आपल्याला बेबी नंतर हवंय, आपण इतक्या लवकर लग्न नाही करणार आहोत, तर आपली अंडी आपण जर 30च्या आत फ्रीज केली तर त्याची क्वालिटी अतिशय उत्तम राहते.